देशामध्ये घुमत आहे जय भीमचा नारा, साऱ्या देशामध्ये बुलंद होत आहे जय भीमचा नारा, कारण माझ्या भीमाने जागा केलाय भारत सारा. माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा, माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा, आणि मी एक दिवस वाजवेन माझ्या भीमाच्या दुश्मनांची वारा. आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांचे केले होते वांदे, म्हणून निवडून आले सुहास कांदे. म्हणजे मला काय लोक म्हणत होते की आठवलेंचा पत्ता होणार कट, काय लोक म्हणत होते राज्यसभेवर आठवलेंचा पत्ता होणार कट, मी म्हणालो हट. तर माझा पत्ता सहजासहजी कट होणार नाही. सुहास कांदेजी तुमच्या सोबत आरपे असल्यानंतर तुमचा सुद्धा पत्ता कट होणार नाही. एक तर आम्ही सगळेजण कॅन्सरच्या काळापासून अनेक वेळेला मनमाडमध्ये आलो. मनमाड म्हणजे तसं आंबेडकरी विचाराचं तिथं वाढलेलं आहे झाड. आंबेडकरी विचाराचं ज्या शहरामध्ये वाढलेलं आहे झाड तेच आहे आपलं मनमाड. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करू. कॅन्सरच्या काळामध्ये वस्तीमध्ये मी आलेलो. आता मी सर्व देशभर असल्यामुळे आपला पक्ष साऱ्या देशामध्ये काम करतो आहे. राजाभाऊ आयरे आपण आपल्या कुटुंबातले 2 लोक निवडून आणलेले आहेत. आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे कॅन्सरच्या काळामध्ये सुद्धा आपल्या लोकांनी निवडून येत होते. या प्रभाग पद्धतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे. का विरोध आहे तर आमचे लोक निवडून येत नाहीत. 4 माणसं उभी गेल्याशिवाय आम्हाला निवडून येता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जेवढे एक वॉर्ड असायचा त्यावेळेला आमची वस्ती असायची, तिथं आमचा उमेदवार उभा राहायचा. ठीक आहे, पण रिपब्लिकन पक्ष जो आहे या कॅन्सरच्या काळापासूनच आम्ही हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय दलित कॅन्सरच्या काळामध्ये अन्याय सहन न करणारे आम्ही सगळे लोक आमच्या कॅन्सरचा बुलंद आवाज ऐकला की जबरदस्त अशा पद्धतीची तरुणांच्या मनामध्ये एक अशी ताकद उभी राहायची. आणि अनेक गावातल्या लोकांना वाटायचं की आठवण इथं आले तर काही गडबड होईल, पण मी गडबड करणं हे आमचं काम नव्हतं. दलित आणि मराठा समाजाला एकत्र आणणं, दलित आणि बहुजन समाजाला एकत्र आणणं, दलित आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणणं हे आमचं काम होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्याने आम्ही लोक आहोत. राष्ट्रवादाची भूमिका मांडणारे आम्ही लोक आहोत. आमच्यावर किती जरी अन्याय झाला असला तरी सुद्धा देशाचं नाव एकदा आलं की आम्ही देशासाठी लढण्यासाठी आम्ही मैदानात उतरतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय की जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळात मागणी केली होती महार बटालियनची, आणि महार बटालियन आली आहे. मध्य प्रदेश मधल्या सागर मध्ये त्या महार बटालियनचं सेंटर आहे. आणि अलीकडे फक्त महार समाजाचे लोक त्यामध्ये अनेक समाजाचे लोक त्याच्यामध्ये असतात. अनेक समाजाचे लोक त्या महार बटालियनमध्ये असतात. त्यामुळं बाबासाहेबांचा विचार हा भारताला मजबूत करणारा विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही जोडणारी मुवमेंट आहे, तोडणारी मुवमेंट नाही. तुम्हाला सांगतो की बाबा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.